मुक्ताबाई. जीवनातील परम अर्थ म्हणजे मोक्ष किंवा मुक्ती होय आणि मुक्ताबाईच्या रूपाने या भावंडांमध्ये आपणास तीच अवस्था पाहण्यास मिळते. वस्तुतः मुक्त आत्म्यास लिंगभेद नाही. स्त्री व पुरुष दोघांनाही मुक्तीचा समान आनंद उपभोगता येतो असे यातून स्पष्टपणे निदर्शनास येते. मुक्ताबाईच्या अभंगाची संख्याही मर्यादित आहे आणि त्यातील काही अभंग तर कूट अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या सर्व अभंगांमध्ये जीवनमुक्त अवस्था किंवा प्रत्यक्ष मुक्ती या दोन्ही अवस्थांचे विवेचन केलेले आढळते. ज्ञानाने मुक्ती प्राप्त होते आणि ज्ञानी माणसे नेहमी संन्यस्त वृत्तीने राहणारी असतात. या चारी भावंडांचे जीवन जरी संन्यस्त वृत्तीचे असले तरी ते कोरडे भावरहित नव्हते. त्या सर्वांच्या जीवनामध्ये भावनांचा झरा अखंडितपणे वाहणारा, मुक्तपणे खळखळणारा म्हणजे मुक्ताबाईंचा जीवन प्रवाह होय. लढीवाळ मुक्ताबाई या एकाच शब्दात त्या बंधूंच्या भगिनी प्रेमाचे आपणास दर्शन होते. मुक्ताबाईच्या अभंगाचे विश्लेषण करताना मुक्तीची ओढ आपणास दिसून येते. मुक्त लग चित्ते मुक्तपै सर्वदा, रामकृष्ण गोविंदा वाचे नित्य. मुक्ताबाई गाथा. मुक्त जीव सदा होती पै नाम पाठे, तेची रूप विटे देखिले आम्ही. मुक्ता मुक्त दोन्ही ऐकतो करणी, हरिनाम पर्वणी सदा काळ. मुक्तपणे मुक्त मुक्ताई पै रत, हरिनाम सेवित सर्व काळ. या चारी भावंडांच्या अभंगांचा अजून सखोल अभ्यास होण्याची आवश्यकता आहे असे या प्रसंगी नमूद करावेसे वाटते. केवळ भाषेच्या बाह्यांगाची चिरफाड करणाऱ्या पद्धतीने नव्हे तर त्या अभंगातील शब्दांच्या मागे असलेल्या विचारांचा आणि भावनांचा ठाव घेण्याच्या सश्रद्ध बुद्धीने व्हावयास पाहिजे. कदाचित अशा तऱ्हेने अभ्यास व मनन केले असता या भावंडांचे मनोगत काही प्रमाणात समजून येईल.